पुण्याच्या एका बड्या राजकीय कुटुंबानं आपल्या अब्रूची लक्तरं सध्या वेशीवर टांगली आहेत। त्या कुटुंबाचं नाव म्हणजे हागवणे कुटुंब। या कुटुंबातील धाकटी सून म्हणजे अवघी 23 वर्षांची वैष्णवी शशांक हागवणे हिने सासरच्या कथित मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे। ही आत्महत्या आहे की हत्या यावर अजून संशय आहे। मात्र या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र हादरला। या घटनेने केवळ एका कुटुंबातील भयान वास्तवच उघड केले नाही, तर समाजातील अनेक प्रतिष्ठित चेहऱ्यांमागचे क्रूर सत्यही चव्हाट्यावर आणले आहे। वैष्णवीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे, नणंद करिश्मा हागवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे। तर वैष्णवीचे सासरे राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेले राजेंद्र तुकाराम हागवणे आणि दीर सुशील हागवणे यांना पोलिसांनी आज पहाटे 4:30 वाजता बावधनमधून अटक केली। या प्रकरणाने हागवणे कुटुंबातील अत्याचाराच्या एकापाठोपाठ एक कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत। नक्की काय आहे हा सगळा प्रकार? प्रतिष्ठित घरातील सुना खरंच सुरक्षित आहेत का? राजकीय वरदहस्त गुन्हेगारांना वाचवतो का? आणि कायद्याचा धाक खरंच उरला आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। वैष्णवीने एका सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती, पण लग्नानंतर काही काळातच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला। हुंड्याची मागणी, सततचे टोमणे, मानसिक आणि शारीरिक छळ हा तिच्या नशिबी आला। ज्या घरात तिला प्रेम, आपुलकी आणि सन्मान मिळायला हवा होता, त्याच घरात तिला मृत्यूला कवटाळावे लागले। हा तिच्या नशिबाचा क्रूर खेळ म्हणावा लागेल। तिच्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत संपूर्ण कुटुंबाला अटक केली आहे। आता त्यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता आहे। हागवणे कुटुंबातील अत्याचाराची ही पहिलीच घटना नाही। वैष्णवीच्या मृत्यूने केवळ तिच्यावरील अन्याय समोर आणला नाही, तर हागवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हिच्या नशिबी आलेल्या छळाची हादरवणारी कहाणीही आता समोर आली आहे। मयुरी जगताप हिने माध्यमांशी बोलताना म्हटलं, माझ्या प्रकरणात महिला आयोगाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही। FIR दाखल करताना सुरुवातीला पोलीस मॅडम चांगल्या होत्या, पण दुसऱ्या दिवशी त्यांचा सूर बदलला। यात राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे। तिचा हा आरोप केवळ पोलिसांवरच नव्हे, तर महिला आयोगाच्या निष्क्रियतेवरही लक्ष वेधणारा ठरतो। एवढंच नाही, तर मयुरी जगताप हिच्या आईने माध्यमांशी बोलताना आपल्या मुलीवर हागवणे कुटुंबियांकडून झालेल्या अत्याचाराचा पाडाच वाचला। त्यांच्या बोलण्यातून हागवणे कुटुंबातील स्त्रियांच्या स्थितीची आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीची भीषणता स्पष्ट होते। मयुरीच्या आई सांगतात, माझ्या मुलीला मयुरीला सुद्धा हागवणे कुटुंबियांनी प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे। शशांक हागवणे, करिश्मा हागवणे आणि लता हागवणे यांनी तिला वारंवार अतोनात त्रास दिला। माझी मुलगी मला वेळोवेळी तिच्यावर होणाऱ्या त्रासाची माहिती देत होती। आई, मला इथे खूप त्रास दिला जातोय, मला मारहाण होते, असं ती नेहमी रडत रडत सांगायची। तिच्या बोलण्यातून तिची असहाय्यता आणि भीती स्पष्ट जाणवत होती। त्या पुढे म्हणाल्या, आम्ही हा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आमच्या मुलीला त्रास होऊ नये म्हणून 2-3 वेळा हागवणे कुटुंबियांसोबत बसून चर्चा केली, बैठका घातल्या, वाद मिटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आम्ही आमच्या मुलीलाही समजावून सांगितलं की थोडा धीर धर, परिस्थिती सुधारेल। तिने बिचारीने काही काळ सहनही केले, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते। सहनशीलतेलाही एक सीमा असते। जेव्हा तिच्या सहनशक्तीचा अंत झाला, जेव्हा पाणी डोक्यावरून जाऊ लागलं, तेव्हा तिच्यासाठी ते सहन करणे अशक्य झाले। तिला अमानुष मारहाण करण्यात आली। मयुरी जगतापच्या आईने त्यांच्या मुलीला सर्वाधिक त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावेही स्पष्टपणे घेतली। त्या म्हणाल्या, आम्ही जेव्हा या त्रासाविरोधात आवाज उठवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो, तेव्हा सुरुवातीला पोलिसांनी आमची तक्रार गांभीर्याने घेतली नाही। तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली। कदाचित हागवणे कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेमुळे असेल। माझ्या मुलीच्या लग्नानंतर सुरुवातीचे 6 महिने सर्व काही अगदी व्यवस्थित होतं, कोणीही तिला त्रास दिला नाही। पण त्यानंतर करिश्मा हागवणे आणि दीर शशांक हागवणे यांनी तिचा छळ सुरू केला। तिला घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे, कामावरून सतत हिणवणे हे प्रकार सुरू झाले। या संपूर्ण प्रकरणात एक दिलासादायक बाब म्हणजे मयुरीच्या पतीची, सुशील हागवणे याची भूमिका। मयुरीच्या आई सांगतात, माझ्या मुलीच्या पतीचा, सुशीलचा तिला होणाऱ्या त्रासात कोणताही सहभाग नव्हता। उलट त्याने नेहमीच मयुरीला पाठिंबा दिला, तिच्या बाजूने तो उभा राहिला। आजही तो तिच्या संपर्कात आहे। 14 जानेवारीपासून माझी मुलगी आमच्याकडेच येऊन राहिली आहे आणि तिचे पती सुशील अधूनमधून येऊन तिची भेट घेतात, तिची विचारपूस करतात। त्यांचा मयुरीला सोडण्याचा कोणताही विचार नव्हता। करिश्मा हागवणे आणि शशांक हागवणे यांनीच माझ्या मुलीला सर्वाधिक त्रास दिला। सासू लता हागवणे सुरुवातीला चांगल्या वागत होत्या, पण नंतर त्यांचीही वागणूक बदलली आणि त्या सुद्धा तिला त्रास देऊ लागल्या। वैष्णवी आणि मयुरी या हागवणे कुटुंबातील 2 सुना, दोघींच्याही नशिबी कमी अधिक फरकाने तोच छळ।
तीच अवेलना आणि तोच अपमान आला। एका सुनेने या छळापुढे गुडघे टेकले आणि मृत्यूला कवटाळले, तर दुसरी सून आजही न्यायासाठी झगडत आहे। या दोनही घटना हगवणे कुटुंबातील स्त्रियांच्या सुरक्षतेवर आणि त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात। या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत, पण खरा प्रश्न हा आहे की अशा घटनांमधून समाज काय बोध घेणार? हुंड्यासाठी, प्रतिष्ठेसाठी आणि अहंकारपोटी अजून किती वैष्णवींचा बळी जाणार? कायद्याचा धाक आणि समाजाचा दबावच अशा विकृत मानसिकतेला वेसण घालू शकतो। तुम्हाला आमचा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर खालील लाईकचं बटन नक्की दाबा आणि अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका।